एव्हरीवन, आजचा आपला टॉपिक आहे एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे काय. ओके, एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे इन्सिडन्समध्ये जेनेटिक युरिनरी सिस्टीममध्ये हे डिसऑर्डर्स आपल्याला बघायला भेटतात. एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपण आज डिस्कस करणार. एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे काय. ओके, इंट्रोडक्शन ऑफ एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर युजली असोसिएटेड विथ द न्यूमरस or numbers of congenital anomalies related to an urogenital tract, musculoskeletal system, and sometimes of GI system. Male children are more commonly affected. ओके, इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहेत की एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर हा कुठं रिलेटेड आहे. कंजेनिटल अनोमॅलिज या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो तो. ओके, त्या ठिकाणी अंबेलिकल कॉर्ड आणि जे पेनिसचं कनेक्शन आहे. ओके, इनसाइड द ब्लॅडर ते आउटसाइड द ब्लॅडर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. ओके, कनेक्शन बिटवीन द अंबेलिकल कॉर्ड आणि पेनिसमध्ये जे पण कनेक्शन होणार त्याला आपण एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपल्याला बघायला भेटतो. ओके, ते कंजेनिटल अनोमॅलिज रिलेटेड टू कुठे येतो, युरोजेनिटल किंवा युरोजेनिटल ट्रॅकमध्ये आपल्याला बघायला भेटतो. ओके, अशामुळे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम त्या ठिकाणी अफेक्टेड होते, आपले मसल्स. ओके, समटाईम्स ऑफ जीआय सिस्टम ऑल्सो त्यामध्ये अफेक्ट, जसं की आपण बघणार अंबेलिकल कॉर्ड असेल. ओके, ओम्फेलस व्हील असेल. ओके, त्या ठिकाणी आपल्याला ते बघायला भेटतात. मेल चिल्ड्रन्स आर मोरली कॉमनली अफेक्टेड. यामध्ये जर का आपण चान्सेस बघितले मेल्स किंवा फिमेलमध्ये, तर मेल हा चिल्ड्रन्स ऑल्सो अफेक्टेड यामध्ये जास्त मोर कॉमन आहे. ओके, तर ही आपली एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरची इंट्रोडक्शन झालं. It is also termed as ectopic vesicles. Okay, that is malposition or displacement of urinary bladder from its normal position in the pelvis. Okay, it is a simple term आहे. अजून एक अनदर टर्म आपण त्याला बोलू शकतो, एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपण त्याला बोलतो. पण अनदर टर्म आपण जर का त्याला बघायला गेलं तर एक्टोपिक वेसिया आपण त्याला बोलू शकतो. ओके, त्यामध्ये काय होणार, माल पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ जे पण युरिनरी ब्लॅडर आहे ते नॉर्मल पोझिशनमध्ये असणार. ओके, ॲबनॉर्मल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. ओके, इन पेल्विसमध्ये. एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर इट इज अ कंजेनिटल malformation in the which of lower portion of the abdominal wall and the anterior wall of the bladder are missing, so that the bladder is everted through the opening and may found on the lower abdomen just above the symphysis pubis. Okay, which continuous passage of urine to the outside. Okay, त्यामध्ये एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरमध्ये माल फॉर्मेशन होणार, डिस्प्लेसमेंट होणार आहे वन पोझिशन टू अनदर पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, जे अनदर पोझिशनमध्ये कोणत्या ॲबडोमिनल वॉल आहे. ओके, किंवा अँटेरियर वॉल ऑफ द ब्लॅडर आहे. ओके, त्या ठिकाणी मिसिंग असणार. ओके, पोस्चरल पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ओके, ओपनिंग ऑफ द कुठं असणार त्याची, लोअर ॲबडोमिनलमध्ये. ओके, लोअर ॲबडोमिनमध्ये कुठं, जस्ट बिलो द अंबेलिकल कॉर्डची जस्ट बिलो आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. अबोव द कुठं सिम्फायसिस प्यूबिसच्या वरती. आणि विच इज द कंटिन्यू पासेस ऑफ युरिन ऑफ आउटसाइड. ओके, त्या ठिकाणी ती युरिन पास आउट करणार त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर आपण डेफिनेशन बघूयात. आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर. एक्स्ट्रोपी मीन्स टर्न इनसाइड आउट. ओके, ब्लॅडर एक्स्ट्रोपी इज अ कंजेनिटल present at birth. Abnormality of the bladder, it is happen when the skin over the lower abdomen wall, bottom part of the tummy does not form properly, so the bladder is open and exposed on the outside of the abdomen. Okay, एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे काय, टर्न इनसाइड आउट. ओके, टर्न इनसाइड पण होणार आहे, पण आउट साईड आपल्याला त्या ठिकाणी विजिबलाइज होणार आहे. ओके, ब्लॅडर एक्स्ट्रोपी हा कंजेनिटल आहे म्हणून प्रेझेंट ॲट द बर्थ. ओके, ज्या वेळेला बर्थ होणार बेबीचं त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकणार आहे एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे काय. ॲबनॉर्मॅलिटी ऑफ कुठं प्रेझेंट असणार आहे, इन ब्लॅडर्समध्ये. इट्स हॅपन्स ओव्हर द स्किन ऑफ द लोअर ॲबडोमिनल वॉल. ओके, लोअर ॲबडोमिन जो रिजन आहे आपला ॲबडोमिनचा बिलो द साईड ऑफ आपली अंबलिकल. ओके, अंबलिकलच्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. ओके, बॉटम पार्ट ऑफ द टमी आपण त्याला बोलू शकतो. डज नॉट प्रॉपरली शो किंवा द ब्लॅडर इज ओपन एक्सपोज टू द आउटसाइड ऑफ द ॲबडोमेन. ओके, त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली ब्लॅडर जो आहे, ओके, जे ब्लॅडर जे आहे ते आपल्याला एक्सपोज करते किंवा शो करतं डायरेक्टली आउटसाइड ऑफ द स्किन किंवा आउटसाइड ऑफ द रिजन. ओके, या ठिकाणी आपण बघितलं डेफिनेशन ऑफ एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर म्हणजे काय. त्यानंतर आपण बघू इन्सिडेंट्स किती होतात. इन्सिडेंट्स ऑफ बर्थ प्रिव्हेलन्स ऑफ क्लासिक ब्लॅडर एक्स्ट्रोपी हॅज बीन एस्टिमेटेड टू द बिटवीन 1 in 10,000, 1 in 15,000 live births. Males are affected 2 to 3 times more than of females. जर का आपण बघायला गेलं एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरचं
तर 1 in 10,000 मध्ये जे असणार आहेत चिल्ड्रन्स, किंवा 1 in 15,000 मध्ये लाईव्ह बर्थ जे पर्सन आहे, जे चाइल्ड आहे त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत. पण मेल हा जो चाइल्ड आहे तो जास्त अफेक्टेड आहे फिमेल चाइल्डपेक्षा. 2 to 3% जर का, किंवा 2 to 3 टाइम जर का आपण बघितलं तर मेल हा चाइल्ड जास्त डायग्नोज होतो एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरने. त्यानंतर रिलेटेड टू ॲनाटॉमी आपण बघणार आहे त्या ठिकाणी. आता एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर कुठून काय होतं. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ब्लॅडरमध्ये इंटरनल स्पिंक्टर, एक्सटर्नल स्पिंक्टर, युरेथ्रा, ओपनिंग ऑफ द युरेथ्रल ओपनिंग, ओके, ओरिफाईस आपण त्याला बोलतो. त्यानंतर किडनी असेल. ओके, तुम्हाला जर का बघितलं ब्लॅडर या ठिकाणी तुम्हाला ह्युमन बॉडीमध्ये दिसतंय. ओके, आउटसाईड सेम ह्याच रिजनमध्ये आउटसाईड होणार. ओके, एक्सपोज करणार तो त्याची रिजन. ओके, आपण या ठिकाणी ब्लॅडर ऑफ एक्स्ट्रोपीच्या रिलेटेड टू ॲनाटॉमीबद्दल आपण या ठिकाणी बघतोय. आता अजून आपण पुढे जाऊयात. ब्लॅडर एक्स्ट्रोपी इन बॉईज, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पेनिस खाली आहे. ओके, त्यानंतर अंबलिकल कॉर्ड स्टंप वरती आहे. ओके, एक्सपोज ऑफ ब्लॅडर म्हणजे जस्ट बिलो साईड ऑफ द, किंवा जस्ट त्याला अटॅचमेंट असणार आहे अंबलिकल कॉर्डला एक्सपोज करण्यासाठी ब्लॅडर. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर बघू शकता. ती इमेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेले आहे. हां, आता ही लाईव्ह बेस इमेज आहे. ओके, डायरेक्टली लाईव्ह इमेज आहे. जो चाइल्ड डायग्नोज किंवा डायरेक्ट बर्थ झाला त्याचं एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरने. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपण कशाला बोलू शकतो. ओके, या ठिकाणी एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर अजून तुम्हाला भारी प्रकारे बघायला भेटलं. एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपण कशाला बोलू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे इटिओलॉजी ऑफ एक्स्ट्रोपी ब्लॅडर. आयडिओपॅथिक ड्यू टू एनी बर्थ डिफेक्ट. ओके, आयडिओपॅथिकमध्ये का अननोन कॉज आहे आपल्याला माहिती नाही. त्यानंतर ड्यू टू एनी बर्थ डिफेक्ट, समटाईम्स मदर फॅक्टरसुद्धा अफेक्ट करू शकतात, किंवा चिल्ड्रन्स फॅक्टर किंवा फिटस फॅक्टरसुद्धा त्यामध्ये अफेक्टेड असू शकतात. ओके, जेनेटिक फॅक्टर म्हणजे लाईक दॅट पॅरेंट्स. ओके, समटाईम्स पॅरेंट्सला असेल किंवा मदर सम कन्झ्युम करत असेल कोणते टॅबलेट असेल. ओके, जे की विदाउट प्रिस्क्रिप्शन ती टेक करत असेल, किंवा लो बर्थ वेट असेल बेबीचं. ओके, समटाईम्स बेबीमध्ये प्री मॅच्युरिटी बेबी असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टरसुद्धा अफेक्टेड करतात. ओके, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन जर का आपण बघितलं ब्लॅडर ऑफ एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरचं, एक्सपोज ब्लॅडर फ्रॉम द ॲबडमन. ओके, या ठिकाणी आपल्याला ॲबडमनच्या बाहेर दिसणार आहेत एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर. ओके, ब्लॅडरचा जो पण रिजन जो पार्ट आहे तो आउटसाईड आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. फ्लॅटन प्युबोरेक्टल स्लिंग. ओके, फ्लॅट असणार आहेत. जे प्युबिक रेक्टल रिंग आहे, ओके, स्लिंग आहे, ते आपल्याला फ्लॅट त्या ठिकाणी दिसणार आहे. प्युबिक सिम्पायसिस सेपरेशन असणार आहे त्या ठिकाणी. प्युबिस आणि सिम्पायसिस प्युबिसमध्ये त्या दोघांमध्ये सेपरेशन असणार आहेत. अल्सर इन द ब्लॅडर म्युकोजा. ओके, जे ब्लॅडर आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे पण ते रेडिशिंग कलर म्हणजे त्या ठिकाणी अल्सर प्रेझेंट आहे. ओके, ड्रिबलिंग ऑफ युरिन. ओके, युरिन ऑफ कसं असणार आहे, ड्रिबलिंग असणार आहे, ड्रिबल होणार आहेत. स्किन एक्झोरिएशन. ओके, स्किन एक्झोरिएशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपले आहेत. ओके, आता आपण पॅथोफिजिओलॉजी बघू कशामुळे ते होते. ओके, ड्यू टू अननोन इटिओलॉजी फॅक्टर किंवा बर्थ डिफेक्ट असेल. ओके, लोकल मेम्ब्रेन ब्रस्ट असेल त्या ठिकाणी. त्यानंतर ॲबडोमिनल मसल नॉट फॉर्म फुली. ओके, समटाईम जर का ॲबडोमिनलचे मसल्स प्रॉपरली फुल डेव्हलप नाही झाले, किंवा एक्सटर्नल जे जेनेटो युरिनरी ट्रॅकचे जे मसल्स आहेत ते प्रॉपरली फॉर्म नाही झाले, त्याच्यामुळे सुद्धा हा कॉज करू शकतो. युरोरेक्टल सेपरेशन ऑफ द ब्लॅडर फ्रॉम बॉवेल अँड इंटेस्टाईन. ओके, जे रेक्टल फॉर्मेशन होतं. ओके, सेपरेशन होतं ब्लॅडर आणि बॉवेल मुवमेंटमध्ये, किंवा ब्लॅडर आणि इंटेस्टाईनमध्ये जे पण सेपरेशन होतं त्यामुळे सुद्धा हा अफेक्ट होऊ शकतो. द ब्लॅडर फ्रॉम इनसाइड द पोक्स आउटसाइड द बेली. ओके, ब्लॅडर हा इनसाइड असणार आहे पण आउटसाइड कोण आहे, बेली आपल्याला. ओके, बघायला भेटते. समटाईम्स काय होणार, दोघांमध्ये पण कनेक्शन झाल्यामुळं आउटसाइड ऑफ ब्लॅडर त्या ठिकाणी आपल्याला बघू शकतो, किंवा एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर आपण त्याला बोलू शकतो. डायग्नोस्टिक टेस्टिंग आपण कोणत्या करणार आहे, सिस्टोस्कोपिक एक्झामिनेशन, सिस्ट जे आहे. ओके, त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे. एक्सरे म्हणजे आपल्याला आयडेंटिफिकेशन होणार आहेत. ओके, USG मशीन आपण USG अल्ट्रासोनोग्राफी आपल्याला त्या ठिकाणी मदर्स आणि चिल्ड्रनची करू शकतो. IVP. ओके, त्यानंतर एरोडायनॅमिक टेस्टिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, ह्या टाईपचे डायग्नोस्टिक टेस्ट आहे जे आपण करू शकतो. त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट आपण बघूयात. अँटीबायोटिक थर्ड जनरेशन, सेप्ट्रिक्झा झोन. ओके, सेप्ट्रिक्झा झोन आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करू शकतो अँटीबायोटिक थर्ड जनरेशनमध्ये. हे आपलं मेडिकल मॅनेजमेंट झालं. पण आपण मेन फोकस जर करणार तर एकाच गोष्टीवर करणार म्हणजे सर्जिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंट आपण फक्त अँटीबायोटिक प्रोव्हायडेशन करणार आहेत, ॲडमिनिस्टर करणार आहे.
आणि आपला मेन फोकस आहे सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये कुठं मॉडर्न स्टेजेस रिपेअरमेंट ऑफ द एक्स्ट्रोपी. ओके, जे पण मॉडर्न स्टेजेस आहे ओके रिपेअरमेंट ऑफ एक्स्ट्रोपीचे आपण ते फर्स्ट वन सर्जरी या ठिकाणी बघणार आहेत. CPRE कम्प्लीट प्रायमरी रिपेअरमेंट ऑफ एक्स्ट्रोपी. ओके, आपल्याला रिपेअरमेंट करून सनी इन्साईड टाकायची आहे. ओके, आणि क्लोज पार्ट ऑफ त्या ठिकाणी ब्लॅडरचा आपल्याला करायचं आहे. ओके, दोन सर्जरी झाला MSRE आणि CPRE. ओके, तुम्ही ज्यावेळेला पोस्टिंगला असणार आहेत OTमध्ये तुम्हाला केसेस बघायला भेटणार आहेत MSRE आणि CPRE. MSREचं फुल फॉर्म काय? मॉडर्न स्टेज रिपेअरमेंट ऑफ एक्स्ट्रोपी. CPREचं काय? कम्प्लीट प्रायमरी रिपेअरमेंट ऑफ एक्स्ट्रोपी. आता या ठिकाणी आपण सपोर्टिव्ह नर्सिंग केअर कोणत्या प्रोव्हाइड करणार आहे. प्री ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये आपण काय करणार आहे? प्रोटेक्शन ऑफ ब्लॅडर एरिया फ्रॉम इन्फेक्शन अँड ट्रॉमा. ओके, आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, कवरिंग करायचं त्या ठिकाणी ब्लॅडरला. समटाईम्स इन्फेक्शन स्प्रेड नाही हो म्हणून आपण अँटीबायोटिक तर प्रोव्हाइडेशन करणार आहे, पण ट्रॉमा पण झाला पाहिजे आणि ओके इंजुरी झाली पाहिजे म्हणून आपण कवर करणार आहे. अवॉइड इरिटेटिंग क्लॉटिंग अँड लिनन ओव्हर द एक्सपोज ऑफ ब्लॅडर. ओके, जे पण क्लॉट आहे किंवा लिनन आहे आपल्याला त्या ठिकाणी त्याला अवॉइड करायचे आहे. समटाईम बेबीला इरिटेशन होऊ शकतं. पोझिशनिंग द इन्फंट अँड बॅक ऑर साईड. ओके, पोझिशनिंग आपल्याला प्रॉपरली करायचे आहे. बॅक साईड ऑफ सुपाइन असेल ओके, सुपाइन पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. सायलेटर पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. ह्युमिडिफाईंग द एक्सपोजर ऑफ ब्लॅडर बाय कवरिंग द वेट गॉज. ओके, जे पण स्टेराइल गॉज आहे ओके, स्टेराइल गॉज किंवा पेट्रोलियम जेली आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायची आहे एक्स्ट्रोपी किंवा आपल्या ब्लॅडरला. ओके, मेंटेनिंग असेप्टिक प्रिकॉशन अँड जनरल हायजेनिक मेजर अलॉंग विथ द अदर्स रुटीन केअर. ओके, जी पण रुटीन केअर आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर जर का पेशंटमध्ये प्रेझेंट असेल त्या ठिकाणी आपल्याला हायजेनिक किंवा स्टेरिलिटी मेंटेन ठेवायची आहे. समटाईम बेबीला जास्त चान्सेस ऑफ इन्फेक्शनचे असतात म्हणून आपल्याला प्रिकॉशन करायचं आहे. लोअर चान्सेस ऑफ इन्फेक्शन. प्रिपरेशन ऑफ पेशंट अँड चाइल्ड फॉर प्लॅन अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. ओके, जे सर्जरीसाठी आपण पेशंटला पाठवणार आहे तर आपल्याला प्रॉपरली प्रिपरेशन करायचं आहे पेशंटला. ओके, प्रॉपरली आउटपुट किती आहे ओके, समटाईम्स किती रेंजमध्ये आहे ओके मॉनिटर करायचं आहे आणि साईडला OTमध्ये सेंड करायचं आहे. आपले प्री ऑपरेटिव्ह केअर. पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये काय आपण करणार? क्लोज मॉनिटर ऑफ चाइल्ड कंडिशन, व्हायटल साईन, फीचर्स ऑफ इन्फेक्शन. ओके, आपल्याला क्लोजली मॉनिटर करायचं आहे चिल्ड्रन्सला. ओके, चिल्ड्रनची कंडिशन काय आहे ओके ॲज पर त्याच्या कंडिशननुसार. ओके, पेशंटचा व्हायटल स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. ओके, त्यानंतर फीचर्स ऑफ इन्फेक्शन किंवा चान्सेस ऑफ इन्फेक्शन आहे का ओके, त्या ठिकाणी आपल्याला अँटीबायोटिक ॲडमिनिस्ट्रेशन करायची. मेंटेनिंग ऑफ IO चार्ट, इनटेक आउटपुट चार्ट आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचं आहे. ओके, किती इनटेक आहे किती आउटपुट आहे. ओके, केअर ऑफ युरिनरी कॅथेटर, जी युरिनरी कॅथेटर आहे त्या ठिकाणी केअर ऑफ करायची आपल्याला. ओके, बिडाटिन सोल्युशनला त्या ठिकाणी आपल्याला क्लीन करायचं आहे. ओके, ब्लॅडर किंवा कॅथेटर केअर आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइडेशन करायचं. मेंटेनिंग ऑफ युरिनरी कॅथेटर पोझिशनिंग अँड ड्रेनेज. ओके, प्रॉपरली मेंटेन ठेवायचं युरिनरी कॅथेटर ड्रेनेज सिस्टम ओके जी काय असेल ती आणि त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मॉनिटर करायचं. मेंटेन असेप्टिक प्रिकॉशन ड्युरिंग प्रोसिजर. ओके, आपण जी प्रोसिजर प्रोव्हाइड करतो आहे पेशंटला केअर करतो आहे ती असेप्टिक टेक्निक पाहिजे, म्हणजे प्रॉपरली टेक्निक आपण स्टेबिलिटी त्या ठिकाणी मेंटेन केली पाहिजे. ओके, कारण की चान्सेस ऑफ पेशंटला इन्फेक्शन आहे म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करायचं इन्फेक्शन. इन्स्ट्रक्ट मदर फॉर नेसेसरी प्रिकॉशन रिलेटेड टू युरिनरी कॅथेटर डिस्लॉजमेंट ऑर लिकेज प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन. ओके, इन्स्ट्रक्ट करायचे मदरला फॉर प्रिकॉशन घेण्यासाठी युरिनरी कॅथेटर असेल ओके किंवा लिकेज असेल त्या ठिकाणी प्रेझेंट किंवा प्रिव्हेंशन ऑफ इन्फेक्शन आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. तर आपल्याला मदरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. सम लिकेज असेल किंवा युरिनरी कॅथेटर रिलेटेड जे पण कंडिशन असेल त्या ठिकाणी इन्फॉर्म करायचं. नेसेसरी इन्फॉर्मेशन अँड डेमॉन्स्ट्रेशन टू पेरेंट्स रिगार्डिंग टू होम बेस्ड केअर. ओके, त्या ठिकाणी आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेशन करायची आहे की होम बेस्ड केअर तुम्ही कसे प्रोव्हाइड करू शकतात इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, नर्सिंग डायग्नोसिस आपण बघणार आहेत. प्री ऑपरेटिव्ह डे, फर्स्ट डेला आपण काय करणार आहेत? इम्पर बॉडी इमेज रिलेटेड टू एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडर ॲज एव्हिडन्स बाय बॉडी और बेबी मदर वर्बलायझेशन, फ्लूइड व्हॉल्यूम डेफिसिट रिलेटेड टू कॉन्स्टंट युरिन ड्रिबलिंग ॲज एव्हिडन्स बाय ड्राय स्किन, रिस्क ऑफ इन्फेक्शन रिलेटेड टू एक्सपोजर ऑफ ब्लॅडर. ओके, डे 2 ऑपरेटिव्ह डेला म्हणजे तुम्ही कोणते या ठिकाणी नर्सिंग डायग्नोसिस आहे ते तुम्ही राईट करू शकतात. पोस्ट ऑपरेटिव्ह डे 1 त्या ठिकाणी त्यांचं ओके आपल्याला कॉम्प्लिकेशन त्या ठिकाणी आपण बघणार आहेत. कॉम्प्लिकेशनमध्ये काय एक्स्ट्रोपी ऑफ ब्लॅडरचे होऊ शकतात? इनकॉन्टिन्युअन्स ऑफ युरिन. ओके, इनकॉन्टिन्युअन्स ऑफ युरिन होऊ शकते. इन्फेक्शन जास्त होऊ शकतं. डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकतं.
प्रोग्रेसिव्ह वेट लॉससुद्धा होऊ शकतो एक्स्ट्रोपिया ब्लॅडरमुळे. इवन विथ सक्सेसफुल सर्जरी पीपल मे हॅव लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन. सम ऑफ द मोस्ट कॉम्प्लिकेटेड और कॉम्प्लिकेशन इंक्लुडिंग इन वेसोयुरेथ्रल डिफ्रेक्सिस होऊ शकतो लॉंग टर्मसाठी. ब्लॅडर स्पॅझम होऊ शकतो. ब्लॅडर कॅल्क्युलस होऊ शकतो. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतो. हेल्थ एज्युकेशन काय प्रोव्हाइड करणार तुम्ही मदर्स किंवा चिल्ड्रन्स किंवा फॅमिली मेंबर्सला? टू कीप द ब्लॅडर एरिया क्लीन अँड ड्राय. प्रॉपरली क्लीन ठेवायचं आहे, ड्राय ठेवायचं आहे. ओके. कवरिंग द ब्लॅडर विथ स्टेराइल पेट्रोलियम गॉज. ओके. जे पण स्टेराइल पेट्रोलियम गॉज आहे त्यांना आपल्याला प्रॉपरली कवर करायचं आहे ब्लॅडरला. ओके. प्रिव्हेंट फ्रॉम इन्फेक्शन और अल्सरेशन किंवा अल्सर ऑफ जे पण म्युकस मेंबर अल्सर स्प्रेड होणार त्याच्यामुळे आपल्याला प्रिकॉशन प्रिव्हेंट करायचे. प्रिव्हेन्शन ऑफ डायपर फ्रॉम अधेरिंग द एरिया. ओके. समटाईम्स जर का आपल्याला डायपर प्रोव्हाइड करायचं आहे, ओके, लावायचं पण आहे, पण प्रिकॉशन घ्यायचं आहे की टच झाला पाहिजे नाही ब्लॅडरला. ओके. फ्रिक्वेंटली चेंजेस डायपर फॉर कम्फर्ट अँड प्रिव्हेंट कॉन्स्टंट बॅड ऑर्डर ऑफ युरिन. ओके. फ्रिक्वेंटली आपल्याला चेंजेस करायचे डायपरमध्ये. समटाईम्स बेबी युरिन पास करणार त्यामुळे किंवा स्टूल पास करणार त्यामुळे बॅड ऑर्डरसुद्धा होऊ शकतो किंवा प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शनसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो आपण. आता प्रोग्नोसिस आहे. ओके. डे टू डे प्रोग्नोसिस आपण बघू, या प्रोग्रेस आपण बघू. व्हायटल साईन जर का बघितलं आपण, व्हायटल साईन इनटेक आउटपुट आपण बघू किंवा त्या ठिकाणी आपल्याला डेज वाईज आपण प्रोग्रेस बघणार आहेत. हे तुम्हाला एवढे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही जस्ट हाय रीड करू शकता हा पॉईंट. ओके. पहिलीला किती पाहिजे, सेकंड डे, थर्ड डे आणि फोर्थ डे. समरायझेशन आपण बघू की आपण एक्स्ट्रोपिया ब्लॅडरमध्ये काय बघितलं, इंट्रोडक्शन, डेफिनेशन बघितलं अगोदर, इन्सिडन्स आपण त्या ठिकाणी बघितलं एक्स्ट्रोपिया ब्लॅडरचा. ओके. इटोलॉजी आपण त्या ठिकाणी बघितली, ॲनाटॉमी फिजिओलॉजी आपण त्या ठिकाणी बघितली, पॅथोफिजिओलॉजी आपण बघितली, एक्स्ट्रोपिया ब्लॅडरची कोणत्या रिजनमध्ये होतो, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण त्या ठिकाणी बघितलं, डायग्नोस्टिक टेस्ट आपण बघितल्या, मॅनेजमेंट मेडिकल बघितलं, अँटीबायोटिक देतो सर्जिकलमध्ये 2 बघितल्या, आणि नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग डायग्नोसिस आणि केअर प्लॅन बघितल्या, कॉम्प्लिकेशन आणि प्रोग्नोसिस. ओके. हा आजचा आपला टॉपिक होता. आपल्या टॉपिकचं नाव आहे एक्स्ट्रोपिया ब्लॅडर. जास्त करून आपण जेनेटिक युरिनरी सिस्टममध्ये हा बघायला भेटतो आपल्याला इन चिल्ड्रन्समध्ये. बाय बर्थ असेल किंवा डिफेक्टेड एनी कंडिशन असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. ओके. आजचा आपला टॉपिक हा संपलेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर तुम्ही प्रॉपरली अटेंड केलं लेक्चर त्यासाठी. ओके. थँक्यू.